कडे थोड्याच वेळात तो सामना या ठिकाणी सुरू करू. धन्यवाद अंजलीजी. मी विनंती करतोय साई माऊली संघ, प्रशांत कोरगावकर, अजय रांजणे, बाबू, योगेश, त्यानंतर जे आमचे मित्र या ठिकाणी आहेत, सलामीची जोडी प्रसाद रहाटे आणि त्यांच्यासोबत आपण पाहतोय प्रशांत कोरगावकर. धावांची गरज आहे, जे लक्ष्य होतं ते पूर्ण करताना अपयशी ठरले, ते म्हणजे संघ एरुणकर बॉय दादा 11 आणि अप्रतिम खेळ पाहायला मिळाला. रोहित नार्वेकर पहिल्या पर्वामध्ये 18 चेंडूमध्ये 49 धावा. राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफीच्या निमित्ताने नगरसेविका अंजलीताई खेडेकर मॅडम, आपलं हार्दिक हार्दिक आभार, धन्यवाद. आपण इथे आलात, आपला अमूल्य वेळ दिलात त्याबद्दल पुन्हा एकदा. या स्पर्धेच्या निमित्ताने राजू मोरे सर देखील या ठिकाणी उपस्थित आहे. बोलून देतो तुला. ओके. तर दुसरा सामना आपण या ठिकाणी सुरू करणार आहोत आणि दुसऱ्या सामन्याचं नाणेफेकीचं कौल या ठिकाणी झालेलं आहे. दोन्ही टीम साई माऊली बोरिवली आणि तसंच भांडूप स्ट्रायकर्स यांचा संघ आलेला आहे. दोन्ही टीमला भांडूप संघाने क्षेत्ररक्षण घेते, साई माऊली बोरिवली संघाला फिल्डिंगसाठी आमंत्रित केले. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. आणि ज्यावेळेला सामना सुरू होईल या ऐकूया एक असा आवाज. 15 वर्षापासून जो झुंजतोय, का सातत्याने संघर्ष करत असताना जबरदस्त संघर्ष करतोय, जबरदस्त झुंज देतोय, अप्रतिम परफॉर्मन्स. लेदर क्रिकेट असेल, टेनिस क्रिकेट असेल, अंडरआर्म असेल, ओव्हरआर्म असेल, सातत्याने राजेश खूप मेहनत घेतोय. चारकोपचा माझा लाडका समालोचक राजेश कुळे यांना ऐकूया. थँक्यू. धन्यवाद. आदरणीय गुरुवर्य बालसुब्रह्मण्य अय्यर सर, ज्यांच्या माध्यमातून आपण या अगोदर मोठमोठ्या नामांकित स्पर्धा, विशेषतः सुप्रीमो चषकाचा आवाज म्हणजे बालसुब्रह्मण्य अय्यर सर, त्याचप्रमाणे स्वर्गीय रतनबुवा ट्रॉफीमध्ये नेहमीच त्यांना गेले कित्येक वर्ष आपण ऐकलं आणि गेल्या पर्वामध्ये देखील आपल्याबरोबर या ठिकाणी उपस्थित होते आणि आज देखील या ठिकाणी त्यांची उपस्थिती. धन्यवाद बालसुब्रह्मण्य अय्यर सर. मी खेळाडूंना विनंती करतोय, कर्णधार संघाचे संघमालक, जर एखाद्या खेळाडूला दुखापत झाली तर या ठिकाणी फिजिओथेरपिस्ट देखील आहेत, याची नोंद आपण घ्यायची आहे. अजिंक्य सानप जे आयोजक सनी 11 गोराई 2 यांच्या वतीनं करण्यात आलेले आहे, त्याची देखील आपण पुन्हा एकदा नोंद घ्यायची आहे. राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी 2025 9वं वर्ष 9वं पर्व, ज्याचा आम्हालाही गर्व, ज्यामध्ये आलं सर्व. सकाळच्या सत्रामध्ये मी राजेश कुळे आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. गुड मॉर्निंग, सुप्रभात. रवी बुंबक या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. राईट हॅम ओव्हर द विकेट, स्ट्राईकला प्रसाद रहाटे, त्यानंतर प्रशांत कोरगावकर. बघा, पहिल्या पर्वामध्ये जर आपण पाहिलं, पहिली 2 पर्व 2 ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा करणारा संघ कोणता, तर साई माऊली, ज्यांनी 42 धावा कुठल्या होत्या, आणि तोच संघ आपण पाहतोय. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू खवरला. व्हॉट अ शॉट, फ्लॅट, आणि निश्चितपणे हा पहिला चेंडूवर येतोय चौका. प्रसाद रहाटे 3 चेंडू 3 षटकारासाठी 3000 रुपयाचं पारितोषिक सुधीर मिश्रा यांच्याकडून. त्याचप्रमाणे या स्पर्धेच्या निमित्ताने आपण हार्दिक स्वागत करूया. गोराई उत्कर्ष दहीकाला पथकाने सलग 2 वर्ष ठाणे येथे दहीहंडी उत्सवात यशस्वीरित्या 8 थर लावले, त्याबद्दल अजिंक्य राजेंद्र सानप यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. सचिन सुर्वे यांचं देखील हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण पाहत आहोत प्रमुख प्रशिक्षक जे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सरळ बॅटने मारलेला फटका, टेक्निकली साऊंड, चौकार, खणखणीत धडधडीत. व्हॉट अ शॉट, इट्स अ ब्युटिफुल स्ट्रोक. चेंडूचा टप्पा ओळखून मारलेला फटका आणि लाईन से भटके तो पडेंगे फटके. निश्चितपणे अप्रतिम असा खेळाडू आहे. लेदर क्रिकेट देखील तितकाच सफाईदारपणे खेळणारा. या अगोदर आपण कित्येक खेळाडू पाहिले. खांडेकर यांचा संघ, एरुणकर बॉय दादा 11, पाम कंपनीसाठी योगदान. राजू मोरे सर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. अजंता फार्मासाठी आणि ऑल इंडिया देखील फार्मास्युटिकल कंपनीची स्पर्धा असते. यामध्ये या सर्व ॲरिस्टो फार्मास्युटिकल कंपनीची एक स्पर्धा आम्ही कव्हर केली काही दिवसांनी. आपण पाहणार आहोत उद्या पामची स्पर्धा देखील आहे. आता मात्र या चेंडूला पूर्ण बॉटम हँडचा वापर केला, वळवलाय. चेंडू आता डीप मिड विकेटला 1 धाव पूर्ण करते. 2 धावांसाठी परत आहे. 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. सुंदर बॅटिंग. प्रशिक्षक गोराई उत्कर्ष दहीकाला पथकाचे या ठिकाणी उपस्थित आहेत. व्यासपीठावर त्यांना देखील मी विनंती करेन, आपलं हार्दिक स्वागत. गेल्या वर्षी देखील आम्ही लाईव्ह केली जय जवान गोविंदा पथकाच्या पेजवरून. यावर्षी देखील पहिलं मंडळ
बोरिवलीमधलं गोरे उत्कर्ष दहीकाला पदक जे ठाण्यामध्ये जाऊन 8 थर कडक लावले होते आणि सातत्याने बोरिवलीतील आपण जर पश्चिमेचा परिसर पाहिला आणि या ठिकाणी चूक होते बघा, किती जवळ चूक होते, मोय मोय संधी निश्चितच होती मात्र मिळू शकली नाही. आज दुपारच्या सत्रामध्ये द्रोणाचार्य पुरस्काराने ज्यांना सन्मानित केलं भारतीय सरकार याने आणि भारत सरकारने एक सन्मानाचा द्रोणाचार्य पुरस्कार ज्यांना दिला असे आदरणीय सन्माननीय उत्तर मुंबईचं वैभव कित्येक खेळाडू ज्यांनी घडवले असे गुरुवर्य दिनेश लाड सर यांची उपस्थिती आपल्याला दुपारच्या सत्रामध्ये या ठिकाणी पाहायला मिळेल. काल भरत वाघेला सर त्यांचे चिरंजीव या ठिकाणी आपण पाहिले देखील सरांचेच खेळाडू आहेत. या चेंडूला हुक करतोय प्रशांत कोरगावकर स्टाईल, चेंडू ते डीप लॉंग लेगला अजून एक खणखणीत दणदणीत दर्जेदार चौकार. व्हॉट अ शॉट. 4 मगाशी मी उल्लेख केला की 2015 आणि 2016ला ज्यावेळेस एक एंट्री करायची होती आणि त्यावेळेस साई माऊली संघ होता आणि विपिन गुरव जो नेहमीच आपण चारकोपमधील रायझिंग सन खेळला होता आणि त्याच्याबरोबर विशाल आंगणे त्याचबरोबर मिश्राणी जी सुरुवात दिली होती पहिल्या 2 ओव्हरमध्ये त्या पद्धतीनेच. आता मात्र समोरच्या दिशेला मिड ऑनला क्लिअर करणार का खेळाडू बाद गॉन. महत्वाची विकेट प्रशांत कोरगावकर बॅक टू द पॅव्हलियन. साई माऊली टीमसाठी मोठा धक्का फार महत्वाचं ठरेल मात्र पहिलं एक इम्पॉर्टंट विकेट मिळून देतोय गोलंदाज रवी बुंबक. आपण पाहिलं ज्यावेळेस कोरोनानंतर जी पहिली बिग बॅच झाली ज्यावेळेस त्यांनी केलेली कामगिरी इम्रोज खान असेल त्याचप्रमाणे रवी बुंबक असतील ठाणे या परिसरातील वेगवेगळे खेळाडू यांनी जे योगदान दिलेलं आहे आणि अशा प्रकारचा खेळाडू पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा 5 बॉलमध्ये आल्यानंतर 6व्या चेंडूवर त्यांनी बाद केलं आणि नवीन फलंदाज येतोय तो म्हणजे साई. दहिसर या परिसरातील स्थानिक संघ म्हणजे 16 टीम ISPL स्पर्धा सुरू असताना टेनिस क्रिकेटमध्ये एक नामांकित स्पर्धा म्हणून गेले 8 वर्ष सातत्याने आयोजक अजिंक्य सानप त्याचप्रमाणे नॉर्थ कॅलिफोर्निया क्रिकेट असोसिएशनसाठी ज्यांनी योगदान दिलं आणि ज्यावेळेस पृथ्वी शॉ ज्यांनी भारतीय संघाला अंडर 19चा वर्ल्ड कप जिंकून दिलं त्यावेळेस स्वतः गणेशजी सानप त्या अमेरिका संघाचे निश्चितच एक चांगलं योगदान देणारे व्यक्तिमत्व म्हणून त्या संघासोबत आणि नॉर्थ कॅलिफोर्निया क्रिकेट असोसिएशनसाठी देखील जे योगदान देत आहेत त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया. वॉर्म वेलकम सर. गुड मॉर्निंग टू ऑल युअर फ्रेंड्स फ्रॉम नॉर्थ कॅलिफोर्निया. दे आर ऑल्सो एन्जॉईंग वॉचिंग this particular tournament. The batting power play has been taken by team Sai Mauli. The non-striker batsman Sai, the striker batsman still there Prasad Rahate, and the new bowler who started the proceeding from the commentary box in Vishal Kanojia. सुहास दादाकडून जर 6 बॉलमध्ये 6 षटकार मारले प्रसाद रहाटे तर आपल्यासाठी 10,000 रुपयाचं पारितोषिक. काल सुशांत पावसकर यांनी जे बक्षीस लावलं होतं सुहास दादा यांच्याकडनं पारितोषिक आहे. एका ओव्हरनंतर धावसंख्या 1 गडी बाद 15 धावा. विशाल कनोजिया द न्यू बॉलर हू स्टार्ट दी प्रोसिडिंग फ्रॉम दी कॉमेंट्री बॉक्स इन. यानंतर आपण निश्चितच या 16 टीममधले जर आपण पाहिलं तर उत्तर मुंबईमध्ये देखील एक चांगल्या प्रकारचं क्रिकेट आहे याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी पाहायला मिळालं. कारण ISPL वेगवेगळ्या स्पर्धा असताना आपले 16 टीम पूर्ण होणार का मात्र पूर्ण विश्वास होता. अजिंक्य सानप सनी 11 गोराई 2 आणि गणेशजी सानप यांना ज्यांनी सिद्ध करून दाखवलं. शेवटच्या चेंडूला बॅटचा ज्या पद्धतीने दाबून खेळून काढलेला आहे. टप्पा ओळखला थोडंसं दुरून चेंडू आतमध्ये ऑफ कटर घेऊन आले होते तितकंसं तयार नव्हते बॅट्समन. 1 धाव. धावसंख्या 16. पहिल्या सत्रामध्ये आपण आदरणीय गुरुवर्य बालसुब्रह्मण्य अय्यर सर यांचा आवाज ऐकला वेगवेगळ्या गोष्टी कथन करत असताना. काल देखील हरीश पंड्या सर व्हॉइस ऑफ इंडिया यांना आपण ऐकले श्रवण केलं. गोलंदाजीसाठी सज्ज. पुढचा चेंडू साई समोर आलेला चेंडू निश्चितच ओव्हरपिच चेंडू होता. परफेक्ट टायमिंग होऊ शकला. ड्रिल करून दाखवते स्क्रीनवर आपण पाहतोय. त्या ठिकाणी धावसंख्या 16 1 गडी बाद. सेकंड ओव्हर इज इन प्रोग्रेस. विशाल कनोजिया 6 चेंडू 6 षटकार. प्रसाद रहाटेसाठी
10,000 रुपयाचं पारितोषिक सुहास दादा यांच्याकडून. 3 चेंडूमध्ये 3 षटकार, 1,000 रुपयाचं पारितोषिक अजिंक्य सानेप यांच्याकडून. पुन्हा एकदा डबल माइंड, पुढे खेळू की मागे खेळू, ड्राईव्ह करायला गेले तोपर्यंत बॉलचा टप्पा पडल्यानंतर बॉल राईज झाला. आज आपण पंकज पाटीलला पाहिलं. ताई पॅकर्स पालघर, प्रभादेवी पालघर संघासाठी ज्या प्रकारचे शॉर्ट चेंडू रन टाकले आणि आपल्या उंचीचा फायदा उचलताना मगाशी पंडितने जी गोलंदाजी केली, ज्यांना निश्चितच फायदा मिळाला. प्रभादेवीसाठी देखील चांगलं क्रिकेट खेळणारा खेळाडू. पुढचा चेंडू विशाल, आता मात्र पूल केलेला आहे. चेंडू ते डीप मिड विकेटला, 1 धाव. बघा सकाळच्या सत्रात जेव्हा सामना सुरू झाला एरुणकर बॉय दादा 11 विरुद्ध ताई पॅकर्स प्रभादेवी पालघर, तेव्हा संत अशी सुरुवात होती. 2 ओव्हरमध्ये केवळ 18 धावा आल्या होत्या. मात्र त्यानंतर झंझावती खेळी एक आपल्याला पाहायला मिळाली. रोहित नार्वेकर चतुरसाठी नेहमीच हे मैदान लकी ठरलेलं आहे. जसं काल एनडी अशरफ खानसाठी आपण थोडंसं पाहिलं. सुमित डेकडे डावखुरे फलंदाजांना नेहमीच ही खेळपट्टी पर्वणी ठरलेली. आता मात्र ऑन दी अप समोरच्या दिशेला व्हॉट अ शॉट, टिपिकल रोहित शर्मा स्टाईलमध्ये आपल्या उजव्या पायावर पूर्ण वेट ट्रान्सफर केले. लुक ॲट द ॲक्शन रिप्ले, थांबले. धावसंख्या 23. खूप सुंदर अशी बॅटिंग आपल्याला प्रसाद रहाटे वैयक्तिक 18 धावांवर खेळतोय. या मैदानावर 14 बॉलमध्ये 54 धावांचा रेकॉर्ड पहिल्या पर्वाचा सुमित डेकळेचा अजूनही अबाधित आहे. त्यानंतर रोहित नार्वेकर यांनी पहिल्या पर्वामध्ये केलेल्या 18 चेंडूमध्ये 49. सागर कुरारसाठी ते खेळले होते त्यावर्षी. पुढचा चेंडू विशाल कनोजिया, आता मात्र थोडासा खाली राहणारा चेंडू. ज्या पद्धतीने समोर व्हीमध्ये अप्रतिम खेळतात. एक स्ट्रेट ड्राईव्ह देखील आपण पाहिला. सुशांत पावसकर, तुमच्या नावाची चर्चा काल झाली, आज देखील तुझं हार्दिक स्वागत. आणि आल्या आल्या त्यांनी या मैदानात माझ्याशी संपर्क साधलेला आहे. 6 बॉलला 6 चौकार आले प्रसाद रहाटे याच्या बॅटमधून. तर सुशांत पावसकर यांच्याकडून त्या 6 चौकारांसाठी पारितोषिक आलेले 5,000 रुपये. सुहास दादा यांच्याकडनं 6 चेंडू 6 षटकार 10,000. त्यानंतर अजिंक्य सानेप यांच्याकडून 3 बॉलमध्ये 3 षटकार 1,000 रुपये. सो दीज आर दी ऑल प्राइजेस टू बॅट्समन प्रसाद रहाटे. या ठिकाणी सन्माननीय आदरणीय बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून स्थायी समिती, शिक्षण स्थायी समिती अध्यक्षा म्हणून त्यांनी प्रतिनिधित्व केलं. सन्माननीय नगरसेविका संध्या विपुल दोशी मॅडम यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी या 9व्या पर्वामध्ये आम्ही सन्माननीय आदरणीय नगरसेविका संध्या विपुल दोशी मॅडम यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. या परिसरामध्ये गोराई चारकोप या परिसरामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून ज्यांचं योगदान आहे, कला, क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक वेगवेगळ्या माध्यमात यांच्यासोबत आमचे आमरे देखील आहेत. इतर सर्व प्रतिनिधी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. कार्यकर्ते यांचे देखील मनपूर्वक आभार, धन्यवाद. नगरसेवक चषक म्हणून देखील मॅडमच्या माध्यमातून 1 आणि 2 फेब्रुवारीला किंग स्पोर्ट चारकोप सेक्टर क्रमांक 4 चारकोप डेपोच्या मागचं जे मैदान आहे ज्या ठिकाणी होणार आहे. गेले 3 वर्ष सातत्याने किंग स्पोर्टच्या चारकोपच्या माध्यमातून अशा स्पर्धेचं आयोजन, लाख मोलाची स्पर्धा आपण सेक्टर 4च्या मैदानावर पाहिलेली आहे. आणि अशा स्पर्धेचं वेगळं पण नेहमीच आपण ओळखलेलं आहे, पाहिलेल्या अशा आदरणीय नगरसेविका संध्या दोशी मॅडम या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत. कव्हरला फटका खेळल्यानंतर थोडीशी अडचण जाणवली, ज्या पद्धतीने थोडासा इंज्युअर्ड नाही आहे, मात्र रिकवर करतोय. मात्र एनी काइंड ऑफ इंजुरी असेल तर मी विनंती करेन, फिजिओथेरपिस्ट या ठिकाणी आहेत. प्रत्येक संघाचे संघमालक, कॅप्टन, आपण याची नोंद घ्या. इथे फिजिओथेरपिस्ट आहे, आपण लवकरात लवकर त्या खेळाडूला इथे आणू शकता. थोडंसं पाय या ठिकाणी अँकलमध्ये थोडंसं ट्विस्ट झालेलं जाणवतो आहे. सबस्टिट्यूट असेल तर किंवा थांबा, तुम्ही लगेच वेळ घेऊ नका. इथे फिजिओथेरपिस्ट आहेत, मी डॉक्टर यांना विनंती करतो आहे, जर आपण कम्फर्टेबल नसाल, इफ यू आर नॉट कम्फर्टेबल, नॉट फीलिंग वेल, सो काइंडली रिक्वेस्ट द कॅप्टन ऑफ दिस टीम. एका खेळाडूला आतमध्ये घ्या तुम्ही सबस्टिट्यूट म्हणून लगेचच.
आणि त्या खेळाडूला दुखापत झाले. स्वराज, त्या खेळाडूला आपण पाहायचं आहे. आमचे फिजिओथेरपिस्ट यांना विनंती राहील. स्क्रीनवर आपण पाहतोय संध्या विपुल दोशी मॅडम, नगरसेविका, आयोजक अजिंक्य सानप त्यांच्याशी वार्तालाप करत असताना हे 9वं वर्ष आहे, 9वं पर्व आहे. राजेंद्र सानप यांच्या स्मृतिप्रित्यर्थ या स्पर्धेची संकल्पना निश्चितच एक आठवण गणेशजी सानप यांच्या माध्यमातून सुरुवात झाली 2015ला आणि तदनंतर आपण जर पाहिलं तर पाहता पाहता हे 9वं वर्ष, 9वं पर्व आपण साजरं करतोय. इतरही सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी मॅडमसोबत उपस्थित आहेत व्यासपीठावर. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. गोराई उत्कर्ष दहीकाला पथकाचे 8 थर कोणी विसरणार नाही आहे. त्याचे प्रशिक्षक कुळजी पाटील हे देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. चला मॅच स्टार्ट करा. वेळ घेऊ नका, मॅच स्टार्ट करायची आहे. टाईम ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे तुम्हाला 30 मिनिटामध्ये 6 ओव्हर कंप्लीट करायच्या म्हणजे करायच्याच आहेत. देर इज नो एनी एक्सक्यूज फॉर दॅट. षटक 2 कंप्लीट झाल्यानंतर तिसरं षटक घेऊन आता येतोय. 2 ओव्हरनंतर धावसंख्या आपण टोटल पाहिली. एकूण धावसंख्या 23. साई माऊली या संघाचे दोन्ही पॉवर प्ले संपलेले आहेत. 24. दोन ओव्हरनंतर 23. त्यानंतर आता आपण पहिल्याच बॉलवर पाहतोय तिसऱ्या षटकातील गोलंदाज सज्ज. शॉर्ट चेंडू, थोडासा पॉज घेतला, थांबून खेळले, मात्र तितकंसं प्रॉपर टायमिंग पाहू शकले नाही. जोपर्यंत खेळाडू त्या ठिकाणी येतोय वाईडिश लॉंगॉनला 1 धाव मिळते. धावसंख्या पुढे सरकते, टोटल 25. बॉलर जो गोलंदाजी करतोय प्रशांत लोणकर मला सांगतायत, जे गोलंदाज अमरीश. एक जबरदस्त संघ. या संघामध्ये आपण या परिसरातील ठाण्यातील खेळाडू पाहायला मिळत आहेत. असा संघ भांडूप स्ट्रायकर्स. अप्रतिम चेंडू ब्लॉक हॉलमध्ये, पूर्णतः क्लीन बोल्ड. अप्रतिम चेंडू, कोणतीच संधी दिली नाही. लुक ॲट द ॲक्शन रिप्ले ऑन द स्क्रीन. टॉम ओव्हर द विकेट टाकताना पूर्णतः बघा, पूर्ण पायामध्ये टाकलेला चेंडू. प्लेड ऑन झाले, खेळायला गेले होते. हेलिकॉप्टर बॉटम एंडचा वापर केला होता, मात्र एक थीन एज लागून चेंडू यष्टांवर आदळला. थोडं ऑफस्टंपर शफल केलं आणि त्यानंतर खेळायला गेले. बॅटला खालच्या टोला लागला आणि त्यानंतर यष्टी उद्ध्वस्त. खेळाडू बाद होतोय. गडी क्रमांक 2 आणि नवीन फलंदाज मिश्रा. बघा, मगाशी मी म्हटलं की पहिल्या 2 पर्वामध्ये, पहिल्या 2 पॉवर प्लेमध्ये ज्या धावसंख्या आपण पाहिल्या होत्या 40च्या वरती 42, यामध्ये जर कुठल्या खेळाडूचं मोठं निश्चितच नाव असेल ते म्हणजे हे खेळाडू रवी मिश्रा आणि विपिन गुरव, जो रायझिंग सनचा खेळाडू, ज्यांनी त्या मॅचमध्ये विक्रांत खोत राहुल 11साठी रिप्रेझेंट करणारे खेळाडू देखील खेळले होते, काका. आणि निश्चित त्यावेळी 2 ओव्हरमध्ये ते लक्ष्य 42 त्यांनी पूर्ण केलं होतं. तदनंतर समोरचा संघ देखील तितकाच प्रतिस्पर्धी संघ होता. मोठं आव्हान पेलू शकले नव्हते, पराभूत झाले होते. मात्र तो रेकॉर्ड आहे. या मैदानावर 14 चेंडूमध्ये 54चा रेकॉर्ड आहे सुमित डेकळेच्या नावावर. या मैदानावर निश्चितच 89 चेस झालेले आहेत 5 ओव्हरमध्ये आणि काल देखील 86 चेस झाल्या 5 ओव्हरमध्ये. आता मात्र पहिला चेंडू मिडल लेग स्टंपमध्ये हाफ व्हॉली बनवलं, चेंडूला खेळलाय मिड डीप स्क्वेअर लेगला. जोपर्यंत खेळाडू फील्ड करतोय 1 धाव. या एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. एकूण धावसंख्या 26. तिसरं षटक सुरू आहे. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय अमरीश. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, डीप कव्हर आहे, लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑनला एक खेळाडू आहे. पॉईंट, बॅकवर्ड पॉईंट, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट. आणि एक खेळाडू काऊ कॉर्नरला आपण पाहतोय. राईट हँड बॅट्समन प्रसाद राटे थोडंसं पाहतोय, खूप चांगली सुंदर बॅटिंग करतोय. या मैदानावर वेगवेगळे रेकॉर्ड्स याच्या देखील नावावर आहेत. सुरुवात बोरिवली पूर्व काजूपाडा या परिसरातील बॉक्स क्रिकेटमधून, तदनंतर दहिसर, आनंदनगर या परिसरामध्ये असतील दौलतनगर, टाटा पॉवर, बोरिवली आणि तदनंतर लेदर क्रिकेट देखील तितका सक्षमपणे खेळणारा खेळाडू. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आणि बॅट आणि बॉलचा कुठला संपर्क नाही. बॉल येण्याच्या अगोदरच बॅट गेली आणि त्यामुळे कुठलाही समयसूचकता बॅट आणि बॉलमधली निश्चितच ताळमेळ पाहायला मिळू शकला नाही. एक अँगल बनवतो डावखुरा गोलंदाजाला, एक नॅचरल अँगल आपण नेहमीच म्हणतो की पिचिंग झाल्यानंतर बाहेर निघतो. अवे डिलिव्हरी फॉर द राईट हँड बॅट्समन. दॅट्स सच अ काइंड ऑफ डिलिव्हरी बोल्ड बाय अमरीश. द लास्ट वन
नेक्स्ट वन अँड अनदर हेलिकॉप्टर बट कॉट बिहाइंड बल्ले का किनारा. मागे टपला यष्टीरक्षक तुझा उधळण्या डाव. या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव. आणि चतुर आणखी सावध आहे तोच इथे रंगला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. प्रयत्न फसला, झेल देऊन बसला आणि यष्टीरक्षकाच्या हातात एक मोठी इनिंग होऊ शकली असती जी मगाशी आपण रोहित नार्वेकर चतुर याने केली. रोहित नार्वेकर चतुर याने यावर्षी गुजरात या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 27 मेला चारकोपमधला असा खेळाडू. अगोदर पाहायला गेलो तर 2008ला चारकोपच्या सेक्टर क्रमांक 1 मध्ये एक रेकॉर्ड झाला होता जावेद, ज्याने 8 बॉलला 8 षटकार खेचले होते. आणि त्यानंतर जवळपास चारकोपमधल्याच खेळाडूने गुजरातमध्ये जाऊन जवळपास 16 वर्षानंतर 8 बॉलला 8 षटकार खेचले होते. एक वेगळा रेकॉर्ड. त्याला मगाशी आपण पाहिलं या मैदानावर 2021ला ज्यावेळेस कोरोनानंतर स्पर्धा झाली फेब्रुवारीमध्ये, रौफ खान यांनी जी आयोजित केली होती आणि त्यावेळी देखील याच मैदानावर 6 बॉलला 6 षटकार देखील रोहित नार्वेकरला आपण पाहिलं. उद्या बेस्ट ऑफ गोराई मॅडमना सांगू इच्छितो. संध्या विपुल दोशी मॅडम व्यासपीठावर उपस्थित आहेत. मॅडम, उद्या बेस्ट ऑफ गोराईमधले दिग्गज खेळाडू विरुद्ध बेस्ट ऑफ चारकोप हा सामना एक्झिबिशन असणार आहे. क्रिकेट आपण पाहिलं तर मुंबईमधलं एक नामांकित स्पर्धा म्हणून राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफीकडे पाहिलं जातं. वेगवेगळे आयोजक नाही आहेत, मात्र अजिंक्य सानप याने कुठल्या प्रकारचा खंड न होता ही स्पर्धा अविरतपणे निश्चितपणे आयोजित केलेली आहे. आणि सर्वांना प्रश्न हा होता की ISPL जी चालू आहे, इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग, दादोजी कोंडदेव ठाणे या ठिकाणी सुरू होणार आहे, त्यासाठी टीममध्ये खेळाडू मिळणार का? मात्र विश्वास होता, आत्मविश्वास होता अजिंक्य सानप यांना. ते म्हणाले की 16 टीम होणार आणि उत्तर मुंबईमधलेच कित्येक जे स्थानिक संघ जे मोठमोठ्या प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या संघांचं प्रतिनिधित्व करतात त्या माध्यमातून ही स्पर्धा यशस्वीपणे संपन्न होताना पाहायला मिळते. 6 ओव्हरच्या मॅचेस आहेत. उद्या 8 ओव्हरचे सेमीफायनल आपण पाहणार आहोत आणि बेस्ट ऑफ गोराई, बेस्ट ऑफ चारकोप देखील पाहणार आहोत. 3 ओव्हर 26. पुढचा चेंडू ओव्हरपिच चेंडू मिस होतोय आणि विकेट किपरच्या हातामध्ये. रवी मिश्राकडनं अपेक्षा निश्चितच होती, तो मात्र परततोय. मोठी जबाबदारी घ्यावी लागणार कारण नॉन स्ट्राईकला देवराज आहे, मॅन फ्रॉम पोईसर. अप्रतिम अटल खेल महोत्सवमध्ये जबरदस्त कामगिरी केलेला खेळाडू. यानंतर आपण आपला माणूस रायझिंग सन या चारकोपच्या संघाला देखील पाहणार आहोत. विशाल आंगणे याला नेहमीच आपण ओपनर म्हणून पाहतो. रवी मिश्रा बाद झाल्यानंतर विशाल आंगणे याला आपण पाहत आहोत. टाटा पॉवर बोरिवलीमधला संघ, साई माऊली संघ, ग्रामीण गाव टू गाव क्रिकेट जर आपण पाहिलं तर जुचंद्र नायगाव असेल, नायगाव कोळीवाडा असेल, भाईंदर, मीरा रोड, वसई, त्यानंतर पाणजू जे वसई आणि भाईंदरमधलं जे ठिकाण आहे त्या ठिकाणी देखील, आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील अतिशय छान पद्धतीने खेळणारा, व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील तितकंच सक्षमपणे कामगिरी करणारा, दहीसर बॉईजसाठी देखील त्याने प्रतिनिधित्व केलं काही वर्ष असा विशाल आता स्ट्राईकला आलेला आहे. गोलंदाजी करतोय तो म्हणजेच विशाल कनोजिया. स्ट्राईकला आहे विशाल आंगणे. विशालसाठी क्षेत्ररक्षण बघा, बॅकवर्ड पॉईंट आहे नांगणे या ठिकाणी. पॉईंट, बॅकवर्ड पॉईंट, एक शॉट थर्डमॅन आहे, शॉट फाईन लेग आहे आणि स्ट्राईकला विशालसाठी विशाल. पहिला चेंडू स्टँड अँड डिलिव्हर. व्हॉट अ शॉट! कव्हर बाउंड्रीच्या वरून शॉट ऑफ द मॉर्निंग, शॉट ऑफ द डे. अप्पाचं लय फॅड आहे. अप्पाचं पूर्ण वेगळा थाट आहे. ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय तो म्हणजे विशाल. धावसंख्या टोटल 32. आता मात्र फुलर लेन खूप छान यॉक केला होता. पायाच्या मधला चेंडू फक्त बॅक टू द बॉलर ड्राईव्ह, पूर्ण बॉटम एंडचा वापर नव्हता, त्यामुळे स्ट्रोकला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकले नाही. विशाल कनोजिया चांगलं कमबॅक करतोय. षटकार आल्यानंतर पूर्ण आता बॅट्समनला ओळखलं, त्याचं पदल आली, त्याचं टेम्परामेंट, फुटवर्क ओळखून गोलंदाजी विशालची. आता मात्र उंच खेळलेला फटका, खेळाडू त्या ठिकाणी लॉंग ऑन वरचा येतोय आणि सुंदर झेल कन्वर्ट करतोय. विशाल बॅक टू द पॅव्हलियन. भांडू स्ट्रायकर्सला अजून एक स्ट्राईक करून देतोय विशाल कनोजिया. डीजे
नवीन फलंदाज आले योगेश ना, योगी. एक्स्ट्रा खेळाडू दोन्ही संघांचे आम्ही वाट पाहतोय. साई माऊली आपला राखीव खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये नाही आहे. साई माऊली ज्या बॅट्समनचं नाव आहे, आता जो आलेला आहे योगेश. या ठिकाणी सत्कार आणि सन्मान व्यासपीठावर आपण करत आहोत. आयोजक या स्पर्धेचे सन्मान्य आदरणीय अजिंक्य सानप यांच्या शुभ हस्ते आदरणीय नगरसेविका शिक्षण समिती माझी अध्यक्षा देखील त्यांनी पद भूषवलं अशा संध्या विपुल दोशी मॅडम यांचा व्यासपीठावर सत्कार. ही प्रेमाची मायेची शाल, त्याचप्रमाणे सन्मानचिन्ह आणि फुलांचा पुष्पगुच्छ देऊन आपण व्यासपीठावर हा सत्कार सन्मान करत आहोत. आज ही स्पर्धा स्वतः गणेशजी सानप या स्पर्धेचे आयोजक जे नॉर्थ कॅलिफोर्निया अमेरिकेमधून पाहतात. इकडे सकाळ दुपार झालेली आहे, तिकडे निश्चितपणे रात्र आहे. मात्र सर्व आपले मित्रपरिवार यांच्यासोबत ती स्पर्धा पाहतात. अमेरिकेवरून देखील ते लाईव्ह आहेत. सो वॉर्म वेलकम सर. गुड मॉर्निंग फ्रॉम इंडिया. तुम्हाला आलेल्या सर्व पाहुण्यांची देखील व्यासपीठावर उपस्थिती आपण पाहत आहोत. संध्या विपुल दोशी मॅडम नगरसेविका यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. आणि प्रेक्षकांना देखील सांगू इच्छितो 1 आणि 2 फेब्रुवारीला 1 लाखाची स्पर्धा किंग स्पोर्ट चारकोप आयोजित सेक्टर क्रमांक 4 या ठिकाणी आहे. उद्या रविवारी 8 संघांमध्ये प्रबोधन गोरेगाव या ठिकाणी देखील उमेद देसाई यांच्या माध्यमातून स्पर्धेचं आयोजन आहे. उपकार 11 आयोजित या स्पर्धेमध्ये देखील 50,000 30,000 पारितोषिक आहे. धावसंख्या 34. 4 ओव्हर. चिराग ठाकूर यांचं आगमन झाले. वजनदार व्यक्तिमत्व म्हणजे चिराग ठाकूर. चिराग आल्यानंतर कामाचा सपाटा एवढा सुरू होतो, व्हायब्रेशन तयार करतो तो. इट्स काइंड ऑफ अ डिफरंट काइंड ऑफ पर्सनॅलिटी चिराग ठाकूर. पुन्हा एकदा तयार अमरीश. देवराज मिस टाइम स्ट्रोक, कॉट अँड बोल्डची संधी. दॅट शुड बी टेकन. अनदर विकेट डाऊन. ज्याच्याकडनं मोठी अपेक्षा होती तोच खेळाडू परततोय. बिकॉज लेफ्ट हँड बॅट्समनला नेहमीच हे मैदान पर्वणी ठरलेलं आहे. टप्पा पडल्यानंतर गुडलेनचा चेंडू मोठा फटका खेळायला गेले. पूर्ण बॉलच्या रेषेमध्ये नव्हते, चेंडूच्या रेषेमध्ये. त्यामुळे निश्चितच त्या चेंडूला कन्वर्ट करू शकले नाही मोठ्या फटक्यामध्ये. आपण ॲक्शन रिप्ले बघतोय स्क्रीनवर. एक उंच पुरा असा हा युवा खेळाडू आहे सुशांत पावसकर. बॅट्समनचं नाव जो नवीन आता आलेला आहे. बॅट्समन नेम प्लीज. राखीव खेळाडू साई माऊली. आपला प्रतिनिधी त्वरित आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. बघा नावं दिलेली आहेत तुमची, मात्र त्या खेळाडूचं नाव एक्झॅक्टली आपल्या देखील खेळाडूला माहीत पाहिजे. जरी तो टी शर्ट घालून इथे आला असला तरी. चिंतामणी स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण सर्व जे टी शर्ट्स पाहतोय त्यांचे देखील मनपूर्वक आभार. प्रत्येक संघातील खेळाडूंसाठी जे टी शर्ट्स आहेत, अंपायरसाठी टी शर्ट्स आहेत, कॉमेंटेटरसाठी टी शर्ट्स आहेत, चिंतामणी स्पोर्ट्स. आणि आता नवीन फलंदाज आले अर्जुन. आज आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळणार आहेत. यानंतर जो सामना होणार आहे विजेता विरुद्ध यातील विजेता. आणि हा चेंडू डॉट निर्धाव चेंडू जातोय. सुशांत पावसकर यांचं आगमन झालेलं आहे. योगीने जर 3 बॉलला 3 षटकार मारले तर 3,000 रुपये सुशांत पावसकर यांच्याकडून. आपण अनिल घाडी यांना देखील पाहतोय. गेले 10 ते 15 वर्ष या मैदानावर कोचिंग करतायत मुलांसाठी देखील. 15 ते 20 वर्षापूर्वी जर पाहिलं, जसं सरांनी देखील बालसुब्रह्मण्य अय्यर सरांनी उल्लेख केला, पूनम राऊत जी भारतासाठी निश्चितच खेळली ती देखील याच MHB मधली. आणि बोल्ड होऊन परत आहेत अर्जुन. त्यामुळे आता अजय रांजणे बाबू याचं आता या ठिकाणी आगमन होणार आहे, जो स्ट्राईकला जाईल. आणि हॅट्रिकची संधी अमरीशला आपल्याला पाहायला मिळेल. अनिल घाडी यांचे चिरंजीव देखील आर्यन अनिल घाडी देखील गाईल शिल्डमध्ये ACP कांदिवलीसाठी चांगली कामगिरी करत आहेत. हॅट्रिकला 1,000 रुपये अजिंक्य सानप यांच्याकडून. 3 षटकार 3 चेंडू 3 षटकार सुशांत पावसकर यांच्याकडून 3,000 रुपये.
गोलंदाजीसाठी अमरीश तयार. एक चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी आपण पाहतोय. अमरीशने या अगोदर देखील बॅट्समनला थोडं बांधून ठेवलंय. पहिल्या 2 ओव्हरमध्ये असं वाटलं होतं की घणाघाती हल्ला चढवला होता, मात्र त्यावर कुठेतरी थांबवलं. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, हॅट्रिकचा चेंडू आहे आणि संधी मिळणार का, मात्र जोपर्यंत अजय पोहोचतोय आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. टोटल 35, 5 गडी बाद 35 षटक क्रमांक सुरू आहे. 7 विकेट गेलेले आहेत. धावसंख्या 35 आणि ओव्हर क्रमांक षटक क्रमांक सुरू आहे. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अमरीश. आता मात्र खूप सुंदर पद्धतीने मात्र क्लिअर होणार का पाहणं गरजेचं आहे. उंची गाठलेली आहे, अंतर पार करत नाही आहेत आणि लॉंग ऑफला 5 विकेट घेणारा पहिला खेळाडू ठरतो. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. फायपर हॅज बीन टेकन. काल आपण निर्धाव षटक पाहिलं होतं प्रमेय पटेलचं, त्यानंतर हॅट्रिक आपण पाहिली ध्रुव शर्माची. काल दिवसभरात 7 गडी बाद केले होते त्याने. सर्वाधिक धावसंख्या काल आपण पाहिली निश्चितपणे आकाश चिंदारिया, त्याचप्रमाणे श्री याची देखील जी बॅटिंग त्यांनी केली होती. आणि आजच्या दिवसामध्ये पहिले 5 विकेट घेणारा खेळाडू ठरतोय तो म्हणजे अमरीश. नवीन फलंदाजाचं नाव, न्यू बॅटर नेम. गडी क्रमांक 8 बाद झाले आहेत. 8वा गडी बाद होऊन परततोय साई माऊली. गुलाम सैयद नवीन फलंदाज. चलो गुलाम जी जल्दी. देखिए 30 मिनट में आपको इनिंग को पूरा करना है. हम भी यहाँ से आपको पुश करेंगे और दोनों अंपायर हमारे ये भी आपको बताएंगे. देखिए जिस तरह से पहले मैच के लिए ज़्यादा समय हुआ था और आने वाले हर एक इनिंग के लिए यहाँ से काउंटडाउन स्टार्ट करेंगे और टाइम लिमिट रहेगा. ये दोनों टीमें ध्यान दें. गेंदबाजी के लिए तैयार अमरीश. राइट आर्म ओवर द विकेट, अगली गेंद और फिर एक बार पैर पर गेंद. जिस तरह से बहुत ही बढ़िया लेंथ के साथ गेंदबाजी कर रहे हैं. अब तक 5 विकेट लिए हैं. ओवर नंबर ये चलता हुआ 5वां. 4 रन केवल दिए. कल 3 विकेट जब लिए थे, 4 विकेट लिए थे ध्रुव मिश्रा ने, उस समय भी उन्होंने लगभग 3-4 रन दिए थे. कल का एक बेहतरीन बेस फिगर था. आज 5 विकेट लेकर 4 रन दिए अमरीश ने. बाएं हाथ के गेंदबाज बहुत ही कमाल कर रहे हैं. अगली गेंद लेफ्ट आर्म ओवर द विकेट, राइट हैंड बैटर के लिए. स्लोवर बर्न, गति परिवर्तन था लेकिन पूरी तरह से ब्लॉक हॉल में करना चाहते थे. और एक गेंद डॉट. ओवर की समाप्ति. 5 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या 35, 8 विकेट के नुकसान पर. डीजे पर रहेंगे अजय. 5 ओवर की समाप्ति के बाद 35. ये देखिए स्क्रीन पर राजेंद्र सनप मेमोरियल ट्रॉफी 2025. बहुत ही बढ़िया बैनर. दर्शक दीर्घा में सभी जो दर्शक. अब गेंदबाजी के लिए आकाश झा. बहुत ही बढ़िया गेंदबाज ये भी है. विशाल कनौजिया को हमने देखा, अमरीश को देखा, रवि बुम्बक जिस टीम की कमान संभालते हुए. अच्छा अनुभव, तजुर्बा, एक्सपीरियंस. विनर्स 11 की बात की तो बहुत सारे अलग अलग खिलाड़ी, अक्कू हो या शाहिद, सुमित डेकले और निश्चित तौर पर इमरोज. इनके अलावा अगर देखा जाए तो मंदार गुरव, जयेश पाटिल, रवि बुम्बक. और पहली गेंद यहाँ पर हुक कर दिया है. खिलाड़ी वहाँ पर आएंगे लेकिन गेंद फाइन लेग की तरफ. मौका बिल्कुल था हाथ में कैच लेने का, लपकने का, लेकिन ये कैच नहीं ले पाए. जीवनदान यहाँ पर मिलता हुआ. विकेट नंबर 9वां हो सकता था. और एक अच्छे लाइन लेंथ से गेंदबाजी. आज 3 ऐसे गेंदबाज हमने देखे. अमरीश को हमने देखा, इस तरह की गेंदबाजी विशाल ने की. और अब आकाश को देख रहे हैं.
फिर एक बार रफ्तार वाली गेंद, इस गेंद को भी पुल करना चाहते थे। निश्चित तौर पर यह 9वां विकेट अब आने वाला है और इसी के साथ गुलाम सैयद जी आउट हो चुके हैं और 9वां विकेट यहाँ पर अब आखिरी विकेट बचाना है और ओवर नंबर आखिरी चल रहा है। तो जल्द से जल्द नए बल्लेबाज ग्राउंड पर चले। रन संख्या टोटल 35, सॉरी 35 नहीं 37 ना, 36 तो 36 रन्स यहाँ पर अब तक बने हैं और बचे हुए अभी गेंदें बाकी है जो प्रशांत हमें दिखा रहे हैं, बता रहे हैं कि अभी भी 4 गेंदें शेष हैं। इन 4 गेंद जो बचे हुए हैं शेष, उन्हें विशेष बनाना होगा बल्लेबाज बाबू को और बाबू इस गेंद को खेलने के लिए गए। अंपायर राजेश ताराशिलकर सर बता रहे वाइड और एक एक्स्ट्रा। फरहान अब बैट्समैन, नॉन स्ट्राइक एंड पर फरहान, स्ट्राइक पर अजय रांझणे गेंदबाजी कर रहे हैं। गेंदबाज जो आखिरी ओवर लेकर आकाश और फिर एक बार देखिए रफ्तार अच्छी है। देखिए ज़्यादा बड़ा रनअप नहीं, लेकिन जिस तरह से बॉल राइज हो रहा है मौका मिलेगा क्या रन आउट करने का, लेकिन ये 2 रन पूरे बिल्कुल ऑल आउट हो सकते थे, लेकिन जब तक कि वहाँ पर खिलाड़ी फील्ड करे, मिसफील्डिंग हुई, जब तक कि फंबल हुआ, निश्चित तौर पर इस फंबल को कन्वर्ट किया 2 रन में बल्लेबाज फरहान और बाबू ने। स्ट्राइक अपने पास लिया। रन संख्या 39 इस टूर्नामेंट का सबसे कम स्कोर अब तक, सर्वाधिक 101 यूएस उमेश 11 ने किया था। कमाल की बल्लेबाजी 4.5 में हमने देखा था जिस तरह से मुंबई किंग्स लाइव क्रिकेट एकेडमी रॉयल वॉरियर्स ने वो 86 रन बनाए थे और कल का एक बेहतरीन प्रदर्शन व्यक्तिगत अगर देखा जाए तो बल्लेबाज श्री 18 गेंदे 43 रन, आज 5 विकेट लेकर अमरीश गेंदबाजी में अपना दमखम दिखा रहे और भांडुप स्ट्राइकर्स यहाँ पर विपक्षी टीम को अब तक 40 पर रोका हुआ है। सामने खेला हुआ स्ट्रोक, जब तक कि वहाँ पर खिलाड़ी आएंगे और मिस फील्डिंग 4 रन, नसीब का चौका, मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा 5, 44 4-4। चार रन इंपॉर्टेंट रहेंगे टीम के लिए। अगली गेंद फरहान ने इस गेंद को भी पुल करने के लिए गए, लेकिन गेंद एक अलग गेंद निश्चित तौर पर टप्पा गिरने के बाद राइज होती हुई विकेट कीपर के हाथों में। ओवर की समाप्ति, इनिंग की समाप्ति 6 ओवर के समाप्ति के बाद 44, 9 विकेट के नुकसान पर अब जीतने के लिए 36 गेंदे 45 का लक्ष्य रहेगा। एक मधुर संगीत सुनते और वापस आएंगे जब सेकेंड इनिंग की शुरुआत होगी।
बरोबर बॅट्समन जो नॉन स्ट्राईकला देखील आहे राहुल चौधरी अजून एक आक्रमक. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर पहिला गडी बाद होणार का? गोल्डन डक खेळाडू बाद होतोय. मोठी विकेट. इफ्तियाक शेख सारखा खेळाडू पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलला मिळणं म्हणजे निश्चितच संघासाठी जमेची बाजू. पहिल्या ओव्हरचं मेडन टाकली तर 5,000 रुपयाचा पारितोषिक आहे सुशांतजी पावसकर यांच्याकडून. गोलंदाज देवराज. मगाशी म्हटलं मी की बोरिवलीमधील देखील जुन्या खेळाडूंवर जी कविता केलेली आहे उपेंद्र पंडित यांनी की ना हिंदुस्थान ना मुंबईचा आमचाही आगळा इतिहास आहे. बोरिवली उपनगरीय वासी आम्ही, क्रिकेट आमचाही श्वास आहे. टेनिस क्रिकेटची असेल ही पंढरी, बोरिवली ही चंद्रभागा आहे. हरेकाच्या मनात जुळलेला क्रिकेटचा धागा आहे. राजा होता कुणी कुणी महाराजा, सम्राट होते कुणी कुणी बादशाह, पण एकच अनभिषिक्त शहनशाह होता अष्टपैलू डावरा दीपक शाह. रती महारथी होते आहेत होतीली, पण त्या प्रतिभेचा खेळाडू ना होता ना आहे आणि पुढेही होणार नाही. मलिंगाची शैली आम्हा कधीच नवी नाही वाटली, त्याही आधी आम्ही गॅब्रियलची गोलंदाजी होती पाहिली. भज्जीचा दुसरा अश्विनचा नकल याचं कधीच नाही वाटलं अप्रूप, कारण संजू वैद्य सुरेश दळवी यांची आठवण यायची खूप. असाच डावकुरा भरत वाघेला होता ज्यांनी चोरट्या धावांचा रतीब हर स्पर्धेत घातला होता. लिटिल मास्टर सनी त्यावर झाले. कविता पोवाडे आमचा लिटिल मास्टर होता मंदार गरुडे. बेदरकार तुफानी खेळ पण संयमी शांत होता. चेंडूंच्या टिकल्या करणारा दादरकरांचा श्रीकांत होता. होतकरू खेळाडूंना वाव हा ज्याचा बाणा होता असा एकसर गावदेवीचा हरिराम नाना होता. चंदू नंदू पापे राम आणि यादीही संपणार नाही. हे होऊन गेले आता यांची गादी कोणी घेणार नाही. सुवर्ण युगच होते ते, खेळाचा बाजार नव्हता. बेईमानीने सामना देण्याचा तेव्हा कुणा आजार नव्हता. लिजंड म्हणा गुरु म्हणा शिकण्यासारखं होतं बरंच काही. त्या सवेच मीही खेळलो रमलो यासारखे दुसरे सौभाग्य नाही. उपेंद्र गोविंद पंडित यांनी 3 ऑगस्ट 2019ला ही कविता तयार केली होती आपल्या बोरिवलीकरांसाठी. आणि उपेंद्र पंडित सर तुमचा देखील धन्यवाद. खूप सुंदर अशी कविता. राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफीच्या निमित्ताने अजिंक्य सानप या स्पर्धेच्या निमित्ताने शिवानंद शेट्टी साहेब माजी नगरसेवक यांच्या माध्यमातून या ठिकाणी रुग्णवाहिका सेवा त्याचप्रमाणे फिजिओथेरपिस्ट यांची देखील व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्यांचे देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. शिवानंद शेट्टी साहेब आपला विश्वास सामाजिक संस्था ज्या माध्यमातून या परिसरामध्ये खूप सुंदर असं योगदान त्यांनी दिलेलं आहे. पुढचा चेंडू राईट हँड बॅट्समनसाठी राहुल. आता मात्र मिस टाइम स्ट्रोक. पहिल्यांदा पुढे आले, थांबले का हाच प्रश्न मोठा आहे. त्याच ॲक्शनमध्ये पुढे येणं गरजेचं होतं. कदाचित प्रशांतला वाटलं आपण पोहोचणार नाही, मात्र ती ॲक्शन बरोबर होती. कदाचित हाताला बॉल लागला असता पडला असता ती पुढची गोष्ट, मात्र यू मस्ट गो फॉर दॅट कॅच. प्रयत्न होता, थोडासा पॉज घेतला, अन्यथा अजून एक विकेट राहुल मिळाला असता तुम्हाला पहिल्या ओव्हरमध्ये. स्ट्राईकला बॅट्समन आपण पाहत आहोत अमित पाटील. अनदर ब्युटिफुल प्ले टू वॉच आउट. एक उत्कृष्ट असा खेळाडू. पुढचा चेंडू आता मात्र मिस होतोय. चेंडू होतोय शॉर्ट फाईन लेगला. 1 धाव. या एका धावेने धावसंख्या पुढे सरकतोय जोपर्यंत साई फील्ड करतोय, थ्रो करतोय. सचिन नाचरे यांना आपण पाहतोय. बंड्या बॉईज म्हटलं तर असा एक खेळाडू ज्याने नेहमीच विजू असेल मंदार असेल यांना अक्षरशः घरातून उठवलेलं आहे की चला मॅचला आपल्याला जायचं आहे. आणि ज्यावेळेस बंड्या बॉईज राजेंद्र 11साठी स्पर्धा असायच्या त्यावेळेस हेच खेळाडू होते. ज्यावेळेस नाझीम त्यांच्या संघातून खेळायचा, नाझीम गुल्ली, त्याला घेण्यासाठी बोरिवलीला तयार राहायचे. इज फ्रॉम गुजरात. येस, जो गुजरातचा खेळाडू होता. पुढचा चेंडू आता मात्र छान वळवलेला चेंडू. टप्पा पडल्यानंतर बाहेर. सर काय म्हणाल, ज्या प्रकारचं क्रिकेट सुरू आहे, दुसरा सामना सुरू आहे, बोरिवलीच्या क्रिकेटबद्दल देखील आपण परत पाहतोय आणि या स्पर्धेचं वेगळं पण वैशिष्ट्य या 9व्या पर्वामध्ये आपण पाहत आहोत. नाही प्रश्नच नाही. अप्रतिम आयोजन. अजिंक्य सानपचं अभिनंदन करावं तेवढं कमी आहे आणि खूप कष्ट घेतलेले आहेत. सीझन 9 आहे आणि जसं तू काल उल्लेख केलात पहिला दिवससुद्धा खूप सुंदर होता. आजचा दिवससुद्धा खूप चांगल्या पद्धतीने पुढे चालला आहे. अजून आयकॉन प्लेयर्स खूप येतील खेळण्यासाठी दुसऱ्या सत्रात, याबाबतीत शंका नाही राजेश. नक्कीच या ठिकाणी ऑन दी अप स्टँड अँड डिलिव्हर. आणि आता मात्र पंचांचा इशारा नो आहे.
आणि चेंडू पलीकडे आहे की आतमध्ये आहे शा येस पॅकर्स प्रभादेवी पालघर आपणास विनंती राहील आपण इतर कुठेही जाऊ नका कारण सामना संपल्यानंतर त्वरितच तुम्हाला या ठिकाणी उपस्थित राहायचे याची नोंद घ्या. ताई पॅकर्स प्रभादेवी पालघर धावसंख्या 10. बघूया नो किती निर्णायक ठरू शकतोय सामन्याच्या दृष्टीने. आता मात्र पुन्हा एकदा हुक करायला गेले होते टॉपेज लागला साई त्या ठिकाणी फाईन लेगला फील्ड करते. धावसंख्या 11 11 फॉर 1 नेल्सन आकडा क्रिकेटमधील धाव फलकावर 11 फॉर 1. नाही प्रश्नच नाही. राजेश बोरुलीचं भरपूर माहिती तू उपेंद्र पंडितच्या कवितेच्या माध्यमातून या ठिकाणी दिलेस. उपेंद्र पंडित वन ऑफ द ग्रेट कोच अँड अंपायर. सुवेद पारकर आणि ओमकार गुळे हे 2 अपकमिंग यंगस्टर्स बोरुलीचे घडवणारे उपेंद्र पंडित आहेत. प्रत्येक ओव्हरला एकत्र यायचं नाही. अजय रांजणे त्याचप्रमाणे प्रशांत कोरगावकर योगी साई. चला लगेच तुम्हाला तुमचा बॉलर कोणता आहे रवी मिश्रा आपण याची नोंद घ्या. प्रसाद राहटे जास्त वेळ घ्यायचा नाही आहे. आम्हाला कल्पना आहे की मॅच 30 बॉल 34 आहे. तुम्ही देखील तो प्रयत्न करणार मॅच वाचवण्यासाठी. मात्र हाच प्रयत्न आमचा देखील आहे की लवकरात लवकर आजचं शेड्यूल देखील आम्हाला ऑन टाईम पूर्ण करायचं आहे आयोजकांच्या वतीने वारंवार. ही काळजी अजिंक्य याच्यासाठी घेतो की काल आपल्याला 4-5 चेंडू काळोखाच्या समोर जावं लागलं होतं. सर जवळपास वेळ येऊ नये. एक ओव्हर नाही जवळपास 10 चेंडू म्हणजे 6-18 सव्वासाला आपल्याला फिल्डिंग करणाऱ्या संघाला विनंती राहील. गोलंदाजीसाठी गुलाम सय्यद येतोय. गुलाम सय्यदकडे देखील ती क्षमता आहे आणि नाही मॅग्निफिसन आयकॉन प्लेस आत्तापर्यंत आपण पाहिलं राजेश. आता तर ही सुरुवात आहे. मी तर फक्त कल्पना करतोय उद्याच्या 2 सेमी आणि फायनलची ज्या वेळेला. आणि त्यामुळे राजेश कोळीला बोललोय मी अजिंक्यला राजेश उद्या पाहिजेच आहेत आपल्याला. त्या पद्धतीने त्याला इथे थांबवायचं आहे. येस बॅटिंग पॉवर प्ले घेतलेला आहे उद्या. बेस्ट ऑफ गोराई बेस्ट ऑफ चारको सोहम राणेला पाहणार आहोत. युवा खेळाडू आपण पाहिले राहुल सावंत ज्या पद्धतीने प्रगती करतोय त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून गोराईचं अजून एक नाव आपल्याला काही दिवसांमध्ये पुढे घेऊन जाताना पाहायला मिळू शकतो. तो खेळाडू जो कर्णधार राहील बेस्ट ऑफ गोराई टीमचा महेश धुरी याला आपण पाहिलेला आहे. अनुभव आहे खूप दांडगा अनुभव ज्याच्याकडे आहे. रायझिंग सन मल्टी 11 त्याचप्रमाणे मॅथलिस आणि निश्चितच अमृत 11साठी खेळले. पहिला चेंडू फुल करायला गेले आणि पहले चेंडू खिलाड़ू बाद होते. कॉट बिहाइंड बल्ले का किनारा विकेट कीपर का सहारा और एक खिलाड़ी डगआउट की तरफ. विकेट का बटन गॉन. विकी मुंबईकर या वर्षीची स्पर्धा जर तुम्हाला आठवत असेल नवी मुंबईची विकी मुंबईकरने आपल्या स्वतःच्या एकपात्री अभिनय बॅटिंग करताना गाजवली होती. नॉनस्टार चषकामध्ये देखील रबर बॉल क्रिकेटमध्ये अप्रतिम कामगिरी आणि तोच विकी मुंबईकर. या ठिकाणी हॅट्रिकसाठी पारितोषिक आहे सुशांत पावसकर यांच्याकडून. ते पारितोषिकाची रक्कम आहे सुशांत पावसकर 3000. विकी मुंबईकर अनदर युवा टैलेंटेड खिलाड़ी जिन पर बहुत कुछ क्रिकेट की परिभाषा खेलने वाली एक खिलाड़ी है. या अगोदर करण मडवीला आम्ही पाहिलं होतं अंडर 22च्या स्पर्धेमध्ये प्रबोधनला. आता मात्र संधी होती निश्चितपणे संधी. विकेट किपर त्या ठिकाणी आहेत रवी मिश्रा यांच्यावरून चेंडू निघून जातोय. पहिल्या पर्वामध्ये प्रबोधनला ज्यावेळेस स्पर्धा आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळेस विकी मुंबईकर असेल त्याचप्रमाणे करण मडवी एक खूप चांगली वेल पॅक साईड घेऊन आले होते आणि याच्याकडून खूप अपेक्षा आहेत येणाऱ्या दिवसामध्ये. ज्या प्रकारे ग्रामीण क्रिकेटमध्ये पवन केणेला आपण पाहतोय. सो अनदर प्ले टू वॉच आउट इन द नेक्स्ट फ्यू इयर्स. इट्स गोइंग टू बी विकी मुंबईकर इज प्लेइंग ऑन द नॉन स्ट्रायकर एंड. आता नॉन स्ट्रायकर एंडला तो उभा आहे खेळत आहे.
एक धाव पूर्ण केलेली आहे आणि स्ट्राईकला आता पुन्हा एकदा अमित पाटील अनुभवी खेळाडू आहे, संघाचा एक तारणहार म्हणू शकतो, आधारस्तंभ भांडू स्ट्रायकरसाठी ज्या खऱ्या अर्थाने टीम तयार केली त्याने. आणि आता मात्र या चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेने मिड विकेटला आहे खेळाडू, स्वतः त्या ठिकाणी खेळाडू फील्ड करतोय प्रसाद आणि बॅकअपला जोपर्यंत फर्रान येतोय एक धाव संख्या पुढे सरते टोटल 13. ताई पॅकर्स प्रभादेवी पालघर आपणास वारंवार विनंती करतोय, कर्णधार त्वरित आमच्या समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूस टॉससाठी तयार राहायचं आहे. जसा सामना संपेल त्वरित आपण पुढील सामन्यासाठी कॉल करणार आहोत. नेक्स्ट मॅच टॉस. 12:30 झालेले आहेत, याची नोंद घ्या. गुलाम सय्यद पुढचा चेंडू. आता मात्र मिस टाइम होतोय, प्रशांत पोचणार नाही, चेंडू डायरेक्ट जातोय साइड स्क्रीनवर आदळतोय. हा येतोय हाय अँड हँडसम विकी मुंबईकर, टिपिकल स्ट्रोक षटकार. संख्या 19, लक्ष्य 36 धावांचं आहे. जिंकण्यासाठी फक्त 17 धावांची आता गरज आहे. 45 करायचे आहेत, नॉट 36. त्यामुळे अजूनही 25-26 धावांची गरज आहे. षटक क्रमांक दुसरं पॉवर प्लेच्या पद्धतीने आपण पाहतोय. पहिल्या पॉवर प्लेमध्ये जी बॅटिंग केली आणि विकी मुंबईकर याच्याकडून निश्चित अपेक्षा राहतील. बघूया गुलाम काय करतोय. पुढचा चेंडू आता मात्र आडव्या बॅटने स्लॉग स्वीप, घुटना टेक, तमाशा देख. निश्चितच या चेंडूला स्ट्रोक खेळायला गेले. डीप स्क्वेयर लेग आहे, फर्रान भी वहां पर खड़े. डीप मिड विकेट पर, हालांकि एक काउ कॉर्नर पर खिलाड़ी है, लॉन्ग ऑन पर एक खिलाड़ी योगी को हम देख रहे मिड ऑफ पर. शॉर्ट स्क्वेयर लेग पर अजय रांझणे, बाबू देवराज कवर पर है, पॉइंट पर रहाटे. मौका, अच्छी गेंद थी, गति परिवर्तन का बल्लेबाज जिस तरह से रफ्तार वाली गेंद को वेट कर रहे थे और उसके बाद जिस तरह से उंगलियां फेर लेती, बहुत ही अच्छा स्लोअर वन. ओवर की समाप्ति तो निश्चित तौर पर 2 ओवर के समाप्ति के बाद 20 रन, अब 24 गेंदे और 25 रन की जरूरत. सर नहीं, अभी भी मैच बैलेंस है, अभी भी कोई भी टीम यहाँ पे मैच जीत सकती है. सवाल ये है कि कौन टेम्परमेंट वहाँ पे दिखाता है, अच्छा परफॉर्मेंस कौन देता है. पहले मैच में हमने टारगेट 82 का देखा था, दूसरे मैच में 45 का टारगेट देखा है. जैसा ये फिल्टर होते हुए टीम आगे बढ़ेगी, ठीक है, अगले मैच में क्वार्टर फाइनल है, तो थोड़ा फर्क देखेगा आपको स्कोर के ऊपर. बिल्कुल एब्सोल्युटली राइट सेड दैट. फ़र्क तो नज़र आने वाला है क्योंकि अनुभव से निश्चित तौर पर आप प्रगति करते हो और यही अनुभव लेकर ये दोनों टीमें खेलने वाली हैं. हालांकि ताई पैकर्स पालघर प्रभादेवी टीम के पास एक अच्छा तजुर्बा, एक्सपीरियंस, ओमकार देसाई और अन्य जो सभी खिलाड़ी, देवराज को लेकर एक अच्छी बात है. साई माउली टीम पता है कि 24 गेंदे 25 यहाँ कर मैच को बनाना है, तो गुलाम सैयद और देवराज के और 2 ओवर अगर निर्णायक बनेंगे तो मैच को बना सकते हैं. पोईसर का यह खिलाड़ी बहुत ही कमाल की गेंदबाजी, बल्लेबाजी सिद्धेश्वर बॉयज़ के लिए अटल खेल महोत्सव में जिन्होंने तगड़ा जो परफॉर्मेंस दिया था, बहुत ही बढ़िया परफॉर्मेंस सिद्धेश्वर बॉयज़, बबनदादा गुरव, महेंद्र गुरव, इनके माध्यम से जो एक कमाल के. एक नम्र सूचना आहे सगळ्या संघनायकांना, सगळ्या खेळाडूंना, की एखादी विकेट पडली तर सगळेजण एकदम फटकन जवळ येऊ नका, वेळ खूप जातो, याची दक्षता बाळगा. नक्कीच वारंवार आम्ही या सूचना तुम्हाला देतोय, अन्यथा आयोजकांच्या वतीने कठीण निर्णय घ्यावा लागेल हेच जाणवतंय. त्यामुळे विकेट गेल्यानंतर किंवा ओव्हर झाल्यानंतर आपला पुढचा बॉलर कोण असणार आहे तो लवकर तुम्हाला तयार करून त्याला आमंत्रित करायचं आहे. हॅट्रिकवरती 10,000 रुपये सुशांत पावसकर. सो सुशांत पावसकर, गुड आफ्टरनून. कारण गुड मॉर्निंगला तुम्ही नव्हतात. येस, पुढच्या वेळेस तुझ्यासाठी एक स्टेज असणार इथे. आणि चांगला स्ट्रोक आणि या चेंडूला निश्चित मिस फिल्डिंग, चौकार. अभिनंदन करतो. कोणी हॅट्रिकवरती आजपर्यंत एवढी मोठी रक्कम बक्षीस नाही ठेवली होती. नो डाऊट एक हॅट्रिक आपण काल पाहिला, आजच्या दिवशी सुद्धा बघायला मिळेल, याबाबतीत शंका नाही. नक्कीच या ठिकाणी बघूया एखादी हॅट्रिक मिळेल का. देवराज कृती क्षमता आहे. आता मात्र संधी, तिघांमध्ये बॉल पडले, 3 माली 1 फूल 3 माली यही नजर आया.
जिस तरह से स्ट्रोक के लिए गए थे, शॉर्ट गेंद को पूल करने के लिए गए थे, देवराज यांनी वेगवेगळ्या संघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. रायझिंग सनसाठी देखील आपला माणूससाठी 2 वर्षापूर्वी ते खेळले. चारकोपचा राजा संघासाठी देखील खेळले. आज आपण साई माऊली या संघासाठी आपण खेळताना पाहतो. कारण अटल खेल महोत्सव जे अटल बिहारी वाजपेयी पूर्व पंतप्रधान भारतरत्न ज्या पद्धतीने ज्यांचं योगदान आणि 100व्या जन्मशताब्दी सप्ताहानिमित्ताने त्या स्पर्धेचं आयोजनमध्ये चांगली कामगिरी. आता मात्र या चेंडूला पूल केलेला आहे. चेंडू ते डीप स्क्वेअर लेगला जोपर्यंत चेंडू फील्ड करतोय प्रसाद, थ्रो येतोय. खूप चांगलं कलेक्शन रवी मिश्राच्या माध्यमातून. धावसंख्या टोटल 26 आणि धावांची गरज आहे आता जिंकण्यासाठी फक्त 19. 3 मोठे फटके आवश्यक आहेत. देवराज देखील तोच कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो की ॲज मच ॲज पॉसिबल हा सामना शेवटपर्यंत आपण कसा घेऊन जाऊ शकतो. विकीसाठी पुढचा चेंडू निश्चितपणे चेंडू आता डीप स्क्वेअर लेगला जोपर्यंत खेळाडू जातो चेंडू सीमा पार खणखणीत दणदणीत दर्जेदार आता 15 ज्या प्रकारचं क्रिकेट सुरू आहे मैदानावर. मी विनंती करतोय ताई पॅकर्स प्रभादेवी पालघर आपण कर्णधार त्वरित या ठिकाणी सज्ज राहायचं आहे. पंकज पाटील कर्णधार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आता शॉर्ट थर्डमॅनला ज्या ठिकाणी स्वतः साई आहेत आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. टोटल 31. दोन्ही संघाचं कंपॅरिझन बघा. 3 ओव्हर नंतर 26 वर 3 होते. साई माऊली 31 वर 2 आहेत. संघ आहे भांडूप स्ट्रायकर्स. आणि ज्या संघाची आवश्यकता जर आपण पाहिली तर ज्या प्रकारचं क्रिकेट सुरू आहे मैदानावर अतिशय सुंदर असं हे क्रिकेट. 3 ओव्हरमध्ये 14 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. एक महत्त्वाची अशी स्पर्धा जी जिंकण्याचं प्रत्येक संघाचा एक मानस मनोदय. पहिल्या 2 पर्वामध्ये आपण सँडी SP संघाला पाहिलं. त्यानंतर उमर 11, ट्रायडंट नवी मुंबई या संघाने विजेतेपद जिंकलं. विक्रोलियन्स या संघाने देखील विजेतेपद जिंकलं. उमेश 11 गेल्या 2 पर्वामध्ये या संघाने अप्रतिम अशी कामगिरी केलेली आहे. रोहन गुप्ते यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आपण पाहत आहोत राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी 2025 नववर्ष नवपर्व या स्पर्धेवर खूप छान अशी ज्यांची ओळख फोर्स1 लाईव्हच्या माध्यमातून करण मोरे, पंकज पाटील सज्ज आहेत. एक पालघर जिल्ह्याचा असा एक टेक्निकली साऊंड लेदर क्रिकेट खेळणारा खेळाडू. यावर्षी ताई पॅकर्स पालघर नॉर्थ स्टार चषक 2025 या स्पर्धेमध्ये कमला विहार पोईसरच्या स्पर्धेमध्ये अप्रतिम कामगिरी केली. तसेच केतन म्हात्रे यांच्या संघांबरोबर त्यांचा उपांत्य फेरीचा सामना झाला होता आणि खूप चांगली बॅटिंग त्या मॅचमध्ये देखील रोहित नार्वेकर चतुरने केली. जो ताई पॅकर्ससाठी ज्या प्रकारची कामगिरी करतोय गुजरातमधल्या निश्चितच बिग बॅशमध्ये 8 बॉल 8 षटकार या चारकोपचा खेळाडू आहे रोहित नार्वेकर उर्फ चतुर, ज्यांच्या संघाला आपण उद्या पाहणार आहोत बेस्ट ऑफ चारकोपमधून. गोलंदाजीसाठी सज्ज होत आहे. फुल लेनचा शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस खोलला, गॅप शोधून काढलाय आणि चेंडू जोपर्यंत जाईल चेंडू सीमा पार डीप थर्डमॅनला हा येतोय. अजून एक सुंदर असा चौकार. षटकातील जर आपण पाहिलं तर पहिला चेंडू आणि त्यावर ज्या पद्धतीने खेळ केलेला आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या टोटल 35, 10 धावांची गरज. आता मात्र एक आगळा वेगळा फटका पाहायला मिळाला. अशा प्रकारचे पूल आपण क्वचित पाहतो. मगाशी जसा उल्लेख केला मी, डावखुरे फलंदाज करण मडवी, गावदेवी गावठण, विकी मुंबईकर. बघा नवी मुंबई प्रीमियर लीग ज्या वेळेस होते त्यावेळेस देखील या खेळाडूने ठाणे त्याचप्रमाणे भिवंडी, पनवेल, उरड या परिसरामध्ये देखील खूप चांगली कामगिरी केलेली आहे आणि तोच विकी मुंबईकर यांना आपण या ठिकाणी पाहत आहोत.
आर्किटेक्ट सन्माननीय पवन भावसार यांचं आगमन या ठिकाणी झाले. मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय, सुस्वागतम. आणि सांगताना अभिमान वाटतं की राजेंद्र सानप मेमोरियल क्रिकेट टुर्नामेंटमध्ये सीझन 1 पासून अगदी सीझन 9 पर्यंत अजिंक्य सानप यांच्या मागे पिलरसारखे ते उभे आहेत आणि सातत्याने फार मोठं सहकार्य आणि त्यांचं योगदान आहे या स्पर्धेसाठी. राजेश, तर भावसार साहेब आपलं देखील हार्दिक स्वागत. आर्किटेक्ट आहेत, खूप चांगल्या प्रकारचं कौशल्य ज्यांची एक ओळख आहे आणि स्पर्धेच्या पहिल्या पर्वापासून सातत्याने स्पर्धेमध्ये ज्यांचं योगदान आहे, श्री भावसार साहेब या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. ज्या प्रकारचं क्रिकेट सुरू आहे मैदानावर, धावसंख्या टोटल आपण पाहतोय एकूण 37, धावांची गरज आहे 8. विकी मुंबईकर सज्ज. अर्जुन उसरी घेतलेला चेंडू, अपील केलेला. मात्र बघा बॅट्समनची पण तेवढीच हाईट आहे, गोलंदाजी देखील तेवढीच हाईट आहे. ज्या उंचीवरून बॉल निघून गेला, खूप उसरी घेतलेला आजच्या दिवसातील आपण पाहिला. पंकज पाटील याचा चेंडू काल आपण पाहिला, ज्या प्रकारे गोलंदाजी प्रमेय पटेलने केली होती. 15 चेंडू 7 धावांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी भांडू स्ट्रायकर्सला. पुढचा चेंडू अर्जुन राईट मोर द विकेट. आता मात्र या चेंडूला फ्लॅट खेळलाय, चेंडू जातोय देवराजच्या डोक्यावरून, 1 बाउन्स, चौकार. गोलंदाजीसाठी सज्ज होतोय अर्जुन. पुढचा चेंडू आणि क्या बात आहे. बॅट्समनला बघा, त्याची जी आवडती रेंज आहे, एखाद्या बॅट्समनची एक रेंज असते की या टप्प्यावर जर बॉल मिळाला तर निश्चितपणे मी कधी सोडत नाही आणि त्यापासून थोडंसं दूर ठेवतो आहे. मात्र फलंदाजाला की थोडंसं प्रवृत्त करतो आहे गोलंदाज की ही माझी लेंथ असेल आणि त्या अनुषंगाने गोलंदाजी करतो आहे. टिचून मारा सुरू आहे, एखादा चौकार देखील आलेला आहे आणि आता मात्र त्या लेंथमध्ये मिळाला. राईट इन अ स्लॉट, आउट ऑफ द प्लॉट, गगनचुंबी सिक्सर. व्हॉट अ शॉट, विजयी भव षटकार.